आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। अवैध परप्रांतीय धंदेवाल्यांना मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांनी लावले हुसकावून केला बोगदा मोकळा। मंचर येथून जाणारा नवीन सिन्नर महामार्ग कडेला सध्या पथारी धंदे करणारे परप्रांतीय आईस्क्रीम गाड्या, खेळणी, घमेले रस्त्यालगत पुलाखाली लावून विक्री करत होते। अनेक गाड्यांवर येणारे तिथं थांबून खरेदी करत असल्याने वाहतुकीस अडथळा व अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती। राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा प्रमुख माननीय अनिल निगोट व काही जागरूक ग्रामस्थांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधून त्वरित कारवाईची मागणी केल्यावर मंचर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कायगुडे, हेमंत मडके व पोलीस कारभार यांनी त्वरित उड्डाण पुलाखाली धंदा करत असलेल्या वाहतुकीस सदर राजस्थानींच्या आईस्क्रीम, कलिंगड, खेळणी, फ्रूट विक्रीच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत जीवन मंगल कार्यालया शेजारील हायवेच्या पुलाचा श्वास मोकळा करून रहदारी सुरळीत केली। यावेळी स्वाभिमान मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट हे बोलले, लोक 1 रुपया भाडे कुठलाही कर न भरता महामार्गावरच धंदा करून कचरा, अस्वच्छता पसरवत आहेत। अपघातात कारणीभूत होईल असा वाहतुकीस अडथळा आणत आहेत। मराठी माणसांच्या पोटा पाण्यावर पाय आणून या परप्रांतीयांनी एकाबरोबर 10-10 जण आणून महाराष्ट्रालाच विळखा घालत आहेत। मराठी माणसांनी जागृत होऊन परप्रांतीयांकडून खरेदी टाळून स्थानिक दुकानदारांकडेच खरेदी करावे असं आवाहन केलंय। याशिवाय परप्रांतीयांनी शासकीय महामार्गावरील जागेत थाटलेली दुकानं त्वरित हटवावीत अशी मागणी करून प्राध्यापक अनिल निगोट यांनी मराठी माणसं युवकांनीही केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातही पुढे यावं असं आवाहन करून मंचर पोलिसांचे त्वरित कारवाईबद्दल आभार मानत यापुढे परप्रांतीय व महामार्ग वाहतुकीस अडथळा ठरून अपघातात कारणीभूत होणाऱ्यांना अजिबात अवैध धंदे करून होऊ देऊ नका असं आवाहन पोलीस व महामार्ग व्यवस्थापनास केलंय। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज, एक लहरे। तर मी स्वाभिमानी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट सर या ठिकाणी जीवन मंगल कार्यालयाच्या शेजारच्या पुलाखाली हा माणूस, हा राजस्थानी माणूस आहे, हा या ठिकाणी आईस्क्रीमचा धंदा करतोय, पलीकडे तो माणूस आहे कलिंगडाचा धंदा करतोय। आता विषय असा आहे की मराठी माणसाला धंदा करण्याची लाज वाटते आणि परप्रांतीय लोक या ठिकाणी कोणताही धंदा करतात, परंतु सरकारी जागेचा वापर करतात, हायवेच्या जागेचा वापर करतात। 1 रुपयाचा टॅक्स महाराष्ट्राला भरत नाहीत, हा ग्रामपंचायतचा भरत आणि अशा लोकांवर पोलीस आणि हायवे प्रशासन यांनी जर कडक कारवाई केली नाही आणि कुठल्याही जागी जर यांच्या गाड्या, त्या खेळण्याच्या गाड्या, त्याचप्रमाणे ते घमेल्याच्या गाड्या, त्याचप्रमाणे आईस्क्रीमच्या गाड्या, कलिंगडाच्या गाड्या यांच्या हायवेला जागजागी उभ्या आहेत, त्या सगळ्या गाड्या पोलीस प्रशासन, हायवे प्रशासन यांनी त्वरित आजच्या आज जर हटवलं नाही तर उद्या अशा प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित आणि उग्र असं आंदोलन केलं जाईल। आणि आता यांच्यावर काय कारवाई करणार साहेब आम्हाला सांगा। येतो। जय महाराष्ट्र। मी प्राध्यापक अनिल निगोट, राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख। या ठिकाणी या जीवन मंगल कार्यालयाजवळील हायवेच्या पुलाखाली हा एक राजस्थानी व्यक्ती, कृष्ण आईस्क्रीम, आणि हा पलीकडचं नाव काय तुझं? इथं घ्या, रमेश मुजमुले। कोणतं गाव आहे? मुळेवाडी। तुमचं काय नाव आहे? हाँ किधर से? अरे तुम्हारा राज्य कौन सा है? राजस्थान। तुम्हारा राज्य कौन सा है? महाराष्ट्र। हाँ, इथे तुम्ही दुकान लावायला परमिशन घेतली आहे का? हाँ,